पावसाअभावी पंचगंगा नदीपात्रातील पाण्याची पातळी खालावल्यानं सध्या शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जातोय. पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर शिंगणापूर, नागदेववाडी आणि बालिंगा पंपिंग स्टेशनची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी महापालिकेचे आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर, गटनेते इंद्रजित बोंद्रे तसंच काँग्रेसच्या नगरसेवकांनी संयुक्तपणे भेट देऊन पाहणी केली. यावेळी पंपिंग स्टेशनच्या कामकाजाची सविस्तर माहिती घेऊन शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत आढावा घेतला. दरम्यान महानगरपालिका आणि जलसंपदा विभागातील समन्वयाअभावी शहरावर पाणी टंचाईची वेळ आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांनी केला. शिंगणापूर उपसा योजनेतील इंटेक वेलची पाणी पातळी कमी झाल्यानंतर राधानगरी धरणातून वेळेत पाणी सोडणं आवश्यक होतं. काळमवाडी धरणात 29 टीएमसी पाणी अपेक्षित असताना गळतीमुळे केवळ 19 टीएमसी पाणीसाठा राहिलाय. ही परिस्थिती माहिती असूनही प्रशासनानं योग्य समन्वय साधला नाही. शहराला पाणी पुरवठ्याची व्यवस्था उपलब्ध असतानाही नागरिकांना पाण्यासाठी त्रास सहन करावा लागतो. पाणी उशाला आणि कोरड घशाला अशी स्थिती निर्माण व्हायला प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते लाटकर यांनी केलाय. हा कारभार म्हणजे नदी उशाला आणि कोरड घशाला, समन्वयाचा अभाव, इरिगेशन डिपार्टमेंट आणि महापालिकेचे सत्ताधारी असतील आणि प्रशासन यांच्यात समन्वय नाही. मुळात काळंबावाडी योजना ही पूर्ण क्षमतेनं आपली चालू असताना त्यामध्ये ज्यावेळी अडचणी येतील त्यावेळेला शिंगणापूर उपसा योजना ही पूर्णपणे आपण अद्ययावत पद्धतीनं नवीन पंप वगैरे टाकून तयार करून घेतली होती. पण यावेळचा उन्हाळा, पाऊस उशिरा चालू होतो आहे हे ध्यानात घेऊन जो कृतीशील आराखडा किंवा कृतीशील कारभार करायचा होता, इकडं कुणाचंही लक्ष नाही. आज जर तुम्ही बघाल ती जी शिंगणापूर उपसा योजनेची इंटेक वेल आहे त्याच्या खाली जवळजवळ 5 ते 7 फूट पाणी नदीची लेवल गेली आहे. ह्या लेवलकडे लक्ष देऊन इरिगेशन डिपार्टमेंटची समन्वय साधून ह्याच्या अगोदरच राधानगरी धरणातून पाणी सोडण्याला आदेश द्यायला पावतं आणि ते पाणी सोडून घ्यायला पावतं. काल दुपारी पाणी सोडलेलं आहे, ते आज रात्री किंवा आता उद्या पोचणार. कालपासून कोल्हापूर शहराला पाणी नाही आहे. काळंबावाडी योजनेतनं पाणी बंद पडल्याच्या पाठीमाग योजनेचा दोष नाही, काळंबावाडी धरणाची जी गळती आहे 29 TMC पाणी काळंबावाडीमध्ये पाहिजे होतं मागच्या वर्षीपासून, ते फक्त 19 TMCच पाणी भरलं मागच्या वर्षभरात. अल निनोच्या मुळं जे ग्लोबल वॉर्मिंग चालू आहे त्याचा सगळं राज्य शासन, केंद्र शासन वेळोवेळी सूचना देत असताना राज्य शासनाचाच भाग जलसंपदा विभाग आणि कोल्हापूर महापालिकेचं प्रशासन यांच्या समन्वयातून राधानगरी धरणातून पाणी अगोदरच सोडण्यात यायला पावतं, एक आठवडाभर अगोदर. आणि आमची ह्या पंचगंगा नदीची शिंगणापूर या ठिकाणची पातळी चांगल्या पद्धतीनं वरती ठेवायला पावती आणि शिंगणापूर उपसा योजना खटका दाबल्यावर कोल्हापूरला पाणी यायची व्यवस्था असताना आज पाणी अखंड शहराला पाणी पाणी म्हणायची वेळ आणलेली आहे. उन्हाचा तडाखा मोठा आहे. हा गलथान कारभार आहे. आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी लोकांनी पाणी जपून वापरावं असं आवाहन केलंय. यावेळी नगरसेवक अमर समर्थ, भैया खेडकर, सुभाष बुचडे, संजय मोहिते, दुर्वास कदम, जल अभियंता हर्षजित घाटगे, सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे, संदीप बिरांजे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.